ऑटो युनियन जिंदाबाद। शासनाने पर डे पासिंगवर 50 रुपये दंड आकारलेला आहे, तो रद्द झाल्याच पाहिजे। 50 रुपये दंड रद्द झाल्याच पाहिजे। पासिंगचा 50 रुपये दंड रद्द झाल्याच पाहिजे। पासिंगचा 50 रुपये दंड रद्द झाल्याच पाहिजे। झाली ना मगाशी, अजून करू का नारेबाजी? नाही, आम्ही म्हणतो म्हणून नाही, तुमच्या प्रार्थना। शासनाने ऑटो चालकावर फार मोठा अन्याय केलेला आहे। पासिंगसाठी पर डे जर पासिंग लेट झाली तर पर डे 50 रुपये दंड आकारलेला आहे आणि तो दंड गरीब ऑटो चालकांना परवडण्यासारखा नाही आहे। कारण की काही ऑटो चालकांची गेल्या कोविडपासून लॉकडाऊनपासून परिस्थिती फार अतिशय खालाकीची झालेली आहे व ती परिस्थितीतून तो आतापर्यंत बाहेर आलेला नाही आहे। शासनाने मदत केली, फक्त 1500 तुटपुंजी दिली, त्या तुटपुंजीमध्ये त्याचा कुठल्याच प्रकारचा कुठलाच इलाज झालेला नाही। तेव्हा बरेचसे ऑटो चालकांच्या मुलाची ॲडमिशन असते, वडिलाचा इलाज असते, पत्नीचा दवाखाना असते, किराया असते, ऑटो चालकाच्या फायनान्सची इन्स्टॉलमेंटची किस्त असते, या सर्व बाबी त्याच्यामागे मोठ्या प्रमाणामध्ये पैशाच्या लागलेल्या असते व तेव्हा कधीकधी त्याच्या पैशाची गरज ही त्याला कमी पडते। तेव्हा तो त्याची गाडी 15 दिवस, 1 महिना, 10 दिवस अशी लेट होते पासिंग। तेव्हा त्याला 50 रुपये पर डेच्या हिशोबाने जर त्याला दंड लावला तर 600 रुपये पासिंगची फी व 50 रुपये पर डे असा 1 महिन्याचा 1500 रुपये व वर्षाचा 18,000 रुपये। तेव्हा हा त्याला परवडण्यासारखा नाही आहे व याचा आम्ही निषेध करतो व मोठ्या प्रमाणे आम्ही ऑटो चालक संघटित लढावून ऑल टोटल महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्याच्या वतीने प्रत्येक ऑटो कार्यालयामध्ये धडक आपापल्या वतीने मोर्चा घेतलेला आहे, धरणे आंदोलन केलेले आहे, निवेदन दिलेले आहे। हे सर्व महाराष्ट्रभर आज 24 तारखेला सुरू आहे। त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा वर्धा जिल्ह्यामध्ये RTO साहेबांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांच्या नावाने याचा आम्ही पासिंगला पर डे 50 रुपयाचा निषेध व्यक्त करीत आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास आमच्या समोर तीव्र आंदोलन केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आहे व याच्यानंतर आम्ही मोर्चे, आंदोलन, चक्काजाम असे अनेक आंदोलन आम्ही समोर भविष्यात करणार व हा 50 रुपये दंडाचा आम्ही पूर्णपणे 100% निषेध करतो।